थांबला 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 ट्रकवाला थांबला. व्हेरी गुड मॉर्निंग गाईज. आता वाजल्यात सकाळचे 8:35 आणि मी एक फायनली नवीन टी शर्ट घातलेला आहे. बट एनिवे आता आपल्याला ॲक्च्युली उशीर होतो आहे, कारण की आपल्याला इथून 50 किलोमीटर राधानगरी दाजीपूर गाठायचं आहे. तो पटकन नाश्ता करतो आणि पटकन आपण निघूया आता. तर मी आज मसाला डोसा खाल्ला नाश्त्याला 50 रुपयाला. ठीक आहे, म्हणजे मुंबईला पण सेमच प्राईस आहे. सो मस्तपैकी आता पोट भरलं आहे, लाईट पण आहे ते. सो आता पटापट मी त्या रोडला जातो, कारण की ते 2:30 म्हणजे 2:30 वाजता दुपारच्या बंद होतं ते अभयारण्य आहे ते. आणि 50 किलोमीटरला साधारणतः 1.5-2 तास तर लागतातच. सो कसं पण करून 11पर्यंत मला पोचायचंच आहे तिकडे, पण मी जरा घाई करतो आहे. तर मित्रांनो, मला पहिली लिफ्ट भेटली, मस्त भेटली. त्याने एक 10-12 किलोमीटर मला पुढे आणून सोडले. दादा होता, चांगला दादा होता, थोडं सांगितलं पण. तर आपण दुसरी लिफ्ट बघूया पटकन. टाईम 9:10 झाल्यात. चांगल्या बऱ्यापैकी आपण गाठतो असं मला वाटतं त्या अभयारण्यात. एकटा नाही, जीपची काहीतरी सोय आहे, तो आपण तिकडे जाऊनच आपल्याला थांबते. मित्रांनो, दुसरी लिफ्ट सुद्धा भेटली आणि त्यांनी मला वाशीला सोडलं. हो, कोल्हापूरमध्ये सुद्धा एक वाशी आहे. आता मी त्या गावात आहे आणि इथून पुढे म्हणजे त्यांनी पण मला 5 किलोमीटर 3 ते 5 किलोमीटर दरम्यान सोडलं असेल. सो मला आता माझी तिसरी लिफ्ट भेटली. त्यांनी सुद्धा मला एक 5 किलोमीटर साधारणतः पुढे सोडलं असेल. कांडगावला मी आता परत सी एक सायकल आहेत, म्हणजे तुम्ही लिफ्ट मागत राहता तुम्ही पोचत नाही. सो बाय द वे ती बस होती राधानगरी कोल्हापूर पुणे. आता परत चौथी लिफ्ट ट्राय करतो आहे मी. टाईम आहे 9:25, 9 वाजून 25 मिनटं झालेली आहेत. सो विदाउट वेस्टिंग एनी टाईम चला पटकन सुरू करूया. एक नोटीस करतोय जेव्हापासून कोल्हापुरात आलो आहे, सगळे मला विचारतात, तू एकटाच आहेस, एकटाच फिरतोयस, एकटाच फिरतोयस. म्हणजे त्यांना एक अचंबा असा वाटतो, म्हणजे जेव्हा मी बोलतो मी एकटाच आहे तेव्हा. बट एनिवे आता ठीक आहे, पण त्यांना हे आश्चर्य वाटणं साहजिकच आहे. बट आता हां, माझी 3rd लिफ्ट झाली आहे. आता मी 4th लिफ्ट शोधतो आहे. एक अजून 30 किलोमीटर आहे इथून राधानगरी. गावच्या लाईफची हीच तर मजा असते मित्रांनो. ते बघा नदी, आय डोंट नो ती कुठली आहे पण, आणि तिकडं मस्त पोरं नदीत उडी मारत आहेत. अशी लाईफ पाहिजे. आता मुंबईला जी नदी आहे त्याचा नाला करून टाकला आहे आपण, म्हणजे ऑफकोर्स म्हणजे त्यात सगळ्यांचंच हे आहे. बट एनिवे मी आता आहे कुठे आहे, हळदीला आहे मी आता. आणि इथून अजून एक पण या साईडून लालपरी नाही गेलेली आहे. तर आता मी आहे कुरुकली या गावात. आणि काय म्हणजे व्ह्यू आहे, म्हणजे असं दोन्ही बाजूला तुम्हाला शेती दिसते. हे परिते या गावात. आणि एक भाऊ भेटलेला मस्त, तन्मय कांबळे, त्याने मला आता परिटे इथं सोडलं. इथून अजून 20 किलोमीटर असेल, समथिंग 20-25. बाय द वे थोडा प्लॅन चेंज होऊ शकतो येताना, कारण की आदमापूर इथून फक्त 15 किलोमीटर आहे. सो मी जेव्हा राधानगरी डॅम हे सगळं करून येईन, आदमापूरला पण जाऊनच येऊ असं माझं मत आहे. सो संध्याकाळी तिकडे असेल आपला दौरा. बघू आता अजून पुढे काही भेटतं येतं
आता चालतो थोडं पुढे, थोडं म्हणजे थोडं चालत कवर करतोय, लिफ्ट मागतोय, थोडं चालत कवर लिफ्ट मागतोय. मी सकाळपासून फक्त 50 रुपये खर्च केला आहे, तो पण मसाला डोस्यावर, ट्रॅव्हलिंगवर काहीच नाही. ठीक आहे, बसचा काय आता पता लापताने आली तरी आपल्याला वापरायची नाही. तर बघूया आता परत लिफ्ट देवाच्या मनात. अरे आता बाय द वे टाईम झाला 10ला 10 मिनटं, म्हणजे 9:50 झाले. तुम्ही बऱ्यापैकी पुढे आलो आहे. सो आपण फक्त आपलं काम करायचं आहे, बाकी देवाच्या मनात, देवाकडे आपलं काय आहे. मित्रांनो, आता राधानगरी फक्त 20 किलोमीटर आहे. बट मला शॉक याचा बसला आहे की दाजीपूर अजून 45 किलोमीटर लांब आहे. बापरे, ऑलमोस्ट आपण कोकण गाठले. इथून राजापूर रोड, म्हणजे जे राजापूरचे असतील त्यांनी नक्की कमेंट करा. इथून फक्त 30 किलोमीटर आहे. येऊ का मग कोल्हापूरवरून कोकणात? मला राधानगरीला जायचं टेन्शन नाही, पण मला राधानगरीवरून दाजीपूरला जायचं थोडंसं टेन्शन आहे. बट स्टील ते होईल. तुम्ही फक्त पाऊल उचलायचं, ते आपोआप होत जातात गोष्टी. सो मी आता मागून गाडी पण नाही येत, ते चालतोय कुठल्या तरी गावात होतो. आता परत गाव संपले, रोडला आहे हे, या रोडला तेच चालू आहे. म्हणजे गावात संपल्यानंतर एक असं रोड असं, याच्या दोन्ही बाजूला शेत असतं, परत गाव येतं, सेम सायकल ते रिपीट होते. पण मस्त वाटतंय. आणि ऊन नशीब मी सकाळी लवकर घाई करत निघालो, 10 वाजल्यात. पण मला हसायला येतं की लोकांना आश्चर्य वाटतं की मी एकटा आलो आहे. एकटाच आला हो, एकटाच आलो आहे. सो अरे वा, पहिली कुठली बस राधानगरी होती वाटतं. मी निघालो 9ला, त्याच्या 1 तासानंतर ही बस इकडे आली आहे. बट मला बसने कुठं जायचं आहे. एनिवे, चला मग आता अजून पटकन भेटूया, बघूया काय भेटतं का परत. तुम्ही फक्त लिफ्ट काउंट करा. मी फक्त मुंबई कोल्हापूर 17 लिफ्ट मारल्यात, आणि इथे काय माहिती की मलाच नाही माहिती किती लिफ्ट मारल्यात काय. पण मजा येते बॉस, फुल मजा येते, एवढं नक्की. याच्याबद्दल बोलत होतो, काय म्हणजे काय सुंदर दिसतंय अरे सर्व शेत. इथे एक असं छोटूसा रोड, किती सुंदर. आता टाईम झाल्यात 10:30 आणि मला नाही माहिती मी कुठे आहे. एक दादा भेटलेला, त्याने मला राधानगरीपासून, म्हणजे जो मेन हायवे आहे, म्हणजे जिथून मेन रोड आहे ना, तिथून नाही तो आला. तो एका मस्त आतून गावातून आला. आणि ते गाव काय सुंदर आहे, म्हणजे तुम्ही क्लिप्स बघितलेच असाल. तर इथून आता राधानगरी फक्त 3 किलोमीटर आहे आणि दाजीपूर 30 किलोमीटर आहे. सो शेवटच्या टप्प्यात आहोत आपण, असं आपण म्हणू शकतो. आणि पण खरंच म्हणजे तुम्ही जेव्हा लोकांसोबत ट्रॅव्हल करताना, तेव्हा माझ्यामध्ये तरी तुम्हाला ती जागा जवळून समजते. सो हे गरजेचं नाही आहे की तुम्ही लिफ्ट मागतच फिरा, बट लोकांसोबत मी इंटरॅक्शन नक्की ठेवा. कारण की मला नाही माहिती, मी एवढं सुंदर गावात आहे काय, म्हणजे मला असं वाटतं की मुंबई सोडून गावालाच यावं. पण अगेन गावाची लाईफ पण थोडी हार्डकोरवाली आहे, ती मला काय झेपणार नाही. कारण की इकडं लाकूड बिकूड असं सगळं आहे. बट ठीक आहे, खूप सुंदर गाव आहे. मला नाही माहिती गावाचं नाव, बट काय व्ह्यू आहे यार, हा बघा काय व्ह्यू आहे. तर मित्रांनो, ऑलमोस्ट 1.5 तास किंवा 1.25 तासच्या प्रवासानंतर मी एवढ्या भारी शहर, म्हणजे एक एकदम भारी गाव आहे, किती गोड गाव आहे. मला तर नाव खूप भारी वाटतं, राधानगरी. बाय द वे, मी आता राधानगरी बस स्टॉपलाच आहे. सो इथून दाजीपूर अजून 30 किलोमीटर आहे. आणि मी ज्या गावातून आलो ना,
तिथून स्ट्रेट रस्ता होता दाजीपूरला जायचा, बट त्याने लेफ्ट घेतली. त्याने मला राधानगरीला सोडलं. तो बोलला की तिथून जायला काय नाही, बट तो एवढा सुनसान एरिया, कारण की कसं तो जंगल एरिया पडतो, त्यामुळे तिथून कोण जास्त जात नाही. सो मी आता इथं राधानगरी बस स्टॉपला आहे आणि इथून मी आता बघू पुढची लिफ्ट कशी भेटते काय. साधारणतः अजून एक 40 मिनटं लागतील. सो बघूया. खाण्याचं आहे, बट खाऊन तर आलेलो आहोत आपण. ट्रक आला. चला आता आपण राधानगरीला आलो. मला खूप इच्छा होती ते राधानगरीला यायची, बट ते कधी जमलं नाही. आता मी राधानगरी बघतो आणि काय भारी शांत असं गाव आहे. आता इथून दाजीपूर आपल्याला गाठायचं आहे. काय भारी गाव आहे राधानगरी. मला वाटलं थोडं शहर टाईप असेल, पण प्रॉपर असा गाव आहे आणि पुढे जंगल पण दिसतंय मला. सो येस, आता मी आहे राधानगरीत. खूप भारीवाला ते सारखं नाव बोलायलाच भारी वाटतं, राधानगरी. तर मित्रांनो, मी अजून राधानगरीत आहे. 10 मिनटं झाली असतील. 2 व्हीलर 2-3 थांबलेले, पण ते बोलतात की 2 व्हीलर दाजीपूरला जात नाही, पूर्ण जंगल एरिया आहे. सो ते मला सजेस्ट करतात की बसने जाणं, ट्रकने. बसने गेलो तर पैसे लागतील. तो ट्रकवाला एक येतो आहे, बघूया तो दाजीपूरला गेला तर. तो जंगल एरिया, सो त्यांचंही साहजिकच आहे आणि ते बेटर आहे. मी पण ट्रकनेच गेलो होतो. लेट्स सी आता काय भेटतंय का. दाजीपूर ट्रकवाला थांबला. ट्रकवाला थांबला. दादा, दाजीपूरला जायचं होतं, पण मी म्हणजे असंच ट्रॅव्हल करतोय. मी लिफ्ट मागतच ट्रॅव्हल करतोय. पैसे नाही आहेत माझ्याकडे. चालेल ना? सॉरी. थँक्यू. इथे काका पण भेटले मला. दाजीपूरला सोडतील आता. मी विचारलेलं 2 व्हीलर्स असतात ना त्यांना, ते बोलले की 2 व्हीलर काय जात नाही, ट्रकवालेच सोडतील तुला. काका, तुमचं नाव सांगा ना. माझं संतोष चौगुले. अच्छा. आणि तुम्ही आता कुठे निघालात? देवगड. आणि कुठून आलात? निपाणी देवगड. तर काका भेटले. आमची सर्व्हिस. काकांचा ट्रक मस्त बसलो इथे. लस्सी. थँक्यू काका याच्यासाठी. काकांनीच लस्सी आता बोलले देते. खूप चांगले. थँक्यू काका. इथून आता दाजीपूर किती लांब आहे? झालं आता 2-3 किलोमीटर. 2-3 किलोमीटर. चालेल. तुम्ही दररोज देवगड निपाणी देवगड असं किती किलोमीटर प्रवास करता? 250. 250. आणि किती तास लागतात?
जायला एक 4 तास, म्हणजे एमटी जायला एक 4 आणि यायला 4. यायला भरलेली गाडी एक 6-7 तास लागतात. अच्छा, म्हणजे तुमचा हा दररोजचाच रस्ता आहे तर. दररोज मस्त अनुभव आहे तुम्हाला. म्हणजे कधी वाघ बघितलंय? वाघ असं वाघाच काय नाही, पण हे असं हे बघितलंय ते काय आपलं रानगावा. गवई. अच्छा, पण मस्त जागा आहे ही. इथे हे मग तुम्ही रात्रीच येत असं या रोडवर? रात्रीचं सुद्धा येतं. अच्छा, चांगलं आहे. दिवस रात्री असं काय नाही, डेली आहेच. खाली झाली की परत. काकाचा काय पाहुणचार थांबवण असंच झाले. 5 चॉकलेट आणून दिलेत परत. पण काका खरे एवढी नको. अरे बाप, दरवाज सॉरी. बघा, एकच चॉकलेट घेतला. थँक्यू काका, थँक्यू सो मच. नाही खरंच थँक्यू. प्रवासाला परत सुरुवात झाली आपल्या. बघू, इथून एक 2-3 किलोमीटरवर राजीपूर आहे. हे बघा, काय हे म्हणजे. अच्छा, नाही चालू दे. थांबायची काय गरज नाही. इथून मस्त दिसतं. अशा दुकानं पण आहेत का? अजून एक 5.5 किलोमीटर आहे इथून थँक्यू काका, इथपर्यंत सोडला तुम्ही. खरंच थँक्यू. सांभाळून जावा. तर आता वेळ झाली आहे निघायची. चला चला, बाय. चला बाय.